हेलो गाइस, वेलकम टू एपिसोड 5 ऑफ कोकन। आज मेरे साथ बने हैं निगम खोबरागड़े। यार अभी तक बताएंगे कि हमारा सफ़र कैसे रहा मालवण टू कोल्हापूर। बताइए। तर नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही पूर्णपणे मालवणमध्ये मनसोक्तपणे एन्जॉय केलं आणि तिथून आम्ही ठीक 3 वाजताच्या महामंडळ बसने या कोल्हापूरला 5 घंटेच्या सफरने या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर सफर थोडा त्रासदायक होता, खूप जास्त धक्के आम्हाला प्राप्त झाले, पण ठीक आहे, फायनली आम्ही कोल्हापूरला आलेलो आहोत। तर याचा एक मनामध्ये या ठिकाणी मी आनंद व्यक्त करत आहोत। त्याचप्रमाणे उद्या आम्ही कोल्हापूरमधले काही प्लेसेस फिरणार आहोत। ते प्लेसेस म्हणजे एकतर शाहू पॅलेस आहे, त्यानंतर ज्योतिबा टेम्पल आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी मंदिर आहे। तर हे 3 प्लेसेस उद्या आम्ही कव्हर करणार आहोत। तर त्या 3 प्लेसेस कसे राहणार आहेत त्याकरता तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा। धन्यवाद। गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू कोल्हापूर। मेरे साथ बने हैं अभी समीर जी कुलजेकर और प्रगति राउत। सकाळीच आंघोळ करून आम्ही आता जस्ट इथे महालक्ष्मीचं मंदिराच्या गेटतून प्रवेश केलो आहे। आमच्या मागे पाहू शकता, खूप सुंदर असं आणि प्राचीन मंदिर आहे आणि इथे मस्त शांत वातावरण आहे, सफाई चालली आहे आणि कोल्हापूरची आराध्य दैवत माता लक्ष्मी यांचं दर्शन घेण्यासाठी सर्व आम्ही आंघोळ करून रेडी होऊन सकाळी एकदम पवित्र हा प्रसंग आहे आणि दृश्य आहे। आता आम्ही जातो आहे मंदिराकडे। इकडे राईटला आहे, सॉरी राईटला आहे तर आपण गेटमधून प्रवेश केल्यावर राईट साईडलाच मंदिर आहे। खूप सारे मस्त अंबाबाईच्या पूजेसाठी सामग्री जे आहेत त्याची दुकाने इथे आहेत। सध्या आम्ही इथे जात आहोत आणि ते उघडतच आहेत प्रसादचे दुकान वगैरे। सुंदर वातावरण आहे, तुम्ही नक्की आल्यावर म्हणजे कोल्हापूरची ही दर्शनाची सुरुवातच आहे। कोल्हापूर दर्शन जो करतो आपण त्याची सुरुवातच महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि मंदिराला करूनच नंतर केली जाते। तर त्याच्यामुळे प्रत्येकच व्यक्ती इथं आल्यावर तीच करते, म्हणून आम्ही पण आमच्या या प्रवासामध्ये सर्वात आधी आता समोर मंदिरात जातो आहे। बनले राहा तोपर्यंत काही घेऊ ना ब्लॉगमध्ये। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता। हॅलो गाईज, महालक्ष्मी मंदिरच्या दर्शनानंतर आता आम्ही ज्योतिबा मंदिरला चाललेलो आहे। माझे साठी सहगी समीरजी गुर्जेकर, कौस्तुभजी बोयर, सारंगे आणि निगमजी खोबरागडे आहेत। आम्ही ऑटो बुक केलेला आहे। आता समोरची जानकारी समीरजी गुर्जेकर देणार। सो गाईज, आम्ही 17 लोक असल्यामुळे थोडासा ऑटोमध्ये अशा प्रकारची अरेंजमेंट आमची लावलेली आहे। आमचा रुईके भाऊ कुठेतरी कमी जागेमध्ये जागा घेऊन बसलेला आहे आणि एकदम 22 वर्षापेक्षा अधिक एक्सपिरियन्स असलेले आमचे ऑटोवाले काका सोबत जोडलेले आहे, जे आम्हाला ज्योतिबाला सुरक्षित पोहोचवणार आणि सुरक्षित तिथून आम्हाला परत वापस आणणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आम्ही छत्रपती शाहू पॅलेसला जाऊ आम्ही, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग परत आपल्या हॉटेलला जाऊन चेक इन करू। आता सकाळी एकदम सुंदर असा दर्शन झाला। निगम भाऊ काय बोलणार तुम्ही ह्याच्यावर? मला तर खूप सुंदर असं पवित्र वाटलं। म्हणजे महत्त्वाची गोष्ट ही होती की सकाळी आपण आलो, काहीही गर्दी नसताना आम्ही त्या ठिकाणी 5 लोक आणि जेवढे पण लोक होतो ते जाऊन दर्शन घेतलं आणि खूप सुंदर असं सुवासिक वातावरण त्या ठिकाणी बनलेलं होतं। ते खूप सुंदर असं मनमोहक होतं आणि एकंदरीत एक मनाला भावणारं असं प्रकारचं वातावरण त्या महालक्ष्मी मंदिरामध्ये आम्हाला प्राप्त झाला, यात काही शंका नाही। आता सारंग आपण जात आहोत, सारंगला थोडा नॉझियाचा वगैरे प्रॉब्लेम होत असते। आता घाटामधून आमचा प्रवेश होणार आहे आणि ज्योतिबाला बघा इथं बिलकुल सिक्वेन्सच आहे। जसं तुम्ही इथे आले कोल्हापूरला, तर त्याच्यानंतर इथे तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनावरून सुरुवात केली प्रवासाची, त्यानंतर ज्योतिबाला जाणे मस्त आहे आणि मग त्यानंतर मग तुम्ही इतरत्र रंकाळा वगैरे फिरू शकता। तर आम्ही म्हणून ह्या मस्ट विजिट प्लेसेस आम्ही आधी कव्हर करत आहोत आणि खूप सुंदर नजारे आहेत रस्त्यामध्ये आम्ही जातो आणि कडेवरून काका ही कोणती नदी आहे? पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरून आता आम्ही समोर जातो आहे। शिवाजी पुलाच्या बाजूने चाललो, शिवाजी पुलाच्या बाजूने आता सांगत आहे हमारे टूर गाइड जो इसके पहले यहाँ पे आ चुके हैं और इनको बहुत ज़्यादा एक्सपीरियंस है। प्लेन से आए थे, मतलब नहीं प्लेन से गए थे, ट्रेन
प्लेन से आए थे और प्लेन से गए थे, इतनी पावर और एनर्जी और पॉजिटिविटी लेके भाई फिर से वापस आए हैं हमारे को गाइड करने के लिए। उनका देख के हो चुका है, फिर भी पूरे ट्रिप के लोगों के लिए प्लान करने के लिए एक कौस्तुभ भोयर खड़ा है और इनके ही जो प्लान के हिसाब से मुताबिक हम लोग सब चल रहे हैं और आगे भी सब यही प्लान करेंगे कि अभी इसके बाद कहाँ जाना है। उम्मीद करते हैं हमारी यात्रा सुरक्षित रहे और सफल रहे। मिलते हैं फिर आपल्याकडे बनेले काय हमारे ब्लॉग आणि या गडावरच महाराज इथूनच निघून गेले ना रायगडला. सिद्धी जवारचा वेढा पडला होता. हो 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 अच्छा हां मला ती पावन खिंड ज्यांनी लढवली ना ती बाजीप्रभू देशपांडे ते इथून म्हणजे ह्या पन्हाळगडापासून 70 किलोमीटर आत आणि विशाळगड तिथून 20 किलोमीटर. म्हणजे महाराज तेवढ्या लांब गेले होते ना. हो हो भाई 20 किलोमीटर गेले होते भाऊ आणि तेवढ्या वेळामध्ये बाजीने भाऊ पुरा रोखलं होतं. आता इथे संपतो ना. हॅलो गाईज, आम्ही आता ज्योतिबा मंदिरला आलेले आहे. आमच्यासोबत बनलेले आहे गायत्री आणि प्रगती. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. खूप मस्त रस्ता होता, खूप सुंदर घाट होते. हा मंदिर किती 22 किलोमीटर अंतरावर आहे मेन सिटीपासून. आम्ही ऑटो करून इकडे आलेलो आहे आणि या मंदिरामध्ये असं पूर्ण गुलाबी गुलाबी दिसतो आपल्याला. गुलाल उडलेला असतो पूर्णपैकी. तर याचं असं आहे की त्याच्यामध्ये महत्त्व आहे की जे लोक गुलाल चढवतात, ठीक आहे, तर असं म्हणलं जातं आणि त्याच माध्यमातून हा सगळा गुलाल दिसतो आहे इकडे तिकडे. याचा इतिहास आपल्याला आमचे गाईड थोड्या वेळात जे ऑटोवाले काका आहेत ते सांगणार. त्यांचा आम्ही याच्यामध्ये व्हिडिओ जोडणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण माहिती करून घेऊ त्यांच्याकडून काय आहे. आम्हाला पण याच्याबद्दल पर्सनली काही तेवढं माहिती नाही इतिहासाचं आहे, तर त्यांना आपण नक्की विचारू याच्याबद्दल. आणि खूप चांगलं वातावरण आहे, शांत वातावरण आहे, खूप प्रेमळ हा लोक आहेत नसरे इकडे. जास्ती उठून दिसत आहे आणि- गुलाबी कलर मध्ये. थोडंसं बघू शकता तुम्ही, असं पूर्ण मागे गुलाबी गुलाबी आणि हा दिसत आहे निकिता. तर असं सर्व सीन आहे. तुम्ही जर आले इथे कोल्हापूरला तर नक्की इथे या आणि मस्त विजिट केस आहे. रस्ता Unique मस्त आहे. आहे. रस्त्याने व्ह्यू खूप छान दिसतो पूर्ण सिटीचा असं घाटामधनं. तर छान आहे. इकडल्या लोकांची लँग्वेज खूप भारी आहे. इकडचे लोक खूप गोड आहेत, बोलायला खूप छान बोलतात, स्वतःहून माहिती देतात. मस्त वाटतं त्यांच्यासोबत. त्यांना शिवाजी महाराजांच्या जो इतिहास आहे त्यांची खूप चांगली माहिती आहे. आपण आता आज पाहिलं थोड्या वेळाच्या आधी की त्या काकांनी कशा प्रकारे आपल्याला त्याची माहिती दिली. तर आता याचा पण जो काही इतिहास आहे मंदिराचा ते काका सांगणार. आणि ते काका सांगणार आहे. आपण त्यांना नक्की विचारू. आम्हाला पण नाही माहिती काय आहे. तर आणि खूप चांगलं आहे वातावरण. गुलाल इथे नवीन वस्तू हेच आहे की इथे आलो तर पूर्ण गुलाबी गुलाबी आहे. जसं जेजुरीला आपण जातो तर सर्व पिवळा असते, सेम इथे गुलाबी गुलाबी आहे आणि मस्त वातावरण आहे. मस्त ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आमचं. हाँ, इसके बाद हम शाहू पैलेस के लिए निकलेंगे यहाँ से. जिस ऑटो से आए थे उसी से वापस जाएंगे. शाहू पैलेस 11 बजे ओपन होता है, इसलिए हम अभी थोड़ा लेट निकलेंगे और 11 बजे तक पहुँच जाएंगे. फिर उसके बाद हम सीधा घर. बनेले काय टाइम क्या हुआ है? पहिले या ज्योतिबा भगवान जो आहेत ना त्यांचा इतिहास सांगा काय आहे. ज्योतिबा म्हणजे ह्या महालक्ष्मीचा भाऊ. हो ज्या वेळेला दैतासुरांचा म्हणजे युद्ध झालं, दैतासुरांचा युद्ध झाला. युद्ध चालू झालं, हो त्यावेळेला त्यांचा वध करण्यासाठी हो 14 जण आले होते. 14 जण. त्याच्यामध्ये हा ज्योतिबा, रंकाळ्याच्या बाजूला आहे ती अनुकामिनी, परत दक्षिणेला आहे ती कात्यायनी आणि पूर्वेला आहे ती टेमलाई टेमलाई. त्या चौकीने त्या दैत्यासुराच्या युद्धात वध केला त्याचा, म्हणून चौघांनी 4 ठिकाणी कोल्हापूरला पहारा दिलाय आतापर्यंत. हे जे मंदिराचे पहारा आहे म्हणजे हा पहारा आहे. हा महालक्ष्मीचा भाऊ आहे. हो हा म्हणजे जो कोल्हापूरचा महालक्ष्मीचा मंदिर आणि आपला हा समजा ज्योतिबा. अजून गणपतीचं मंदिर. हा आणि हे दोघं भाऊ बहीण. म्हटलं तुम्ही. बहीण भाऊ. अच्छा अच्छा. बहीण भाऊ. आणि म्हणून महालक्ष्मीला आलं की ज्योतिबाला लोक येतात, त्याच्याशिवाय ते सगळं पूर्ण होत नाही म्हणतात. अच्छा अच्छा. आणि मग आपण ज्योतिबाला गुलाल चढवतो याचा काही हे गुलाल- गुलाल आहे बघ. गुलालचा काय इतिहास आहे? खंडोबाला भंडारा आहे हिरवा पिवळा. हा. कराड बसल्या नाईकबाला गुलाल आहे आणि ज्योतिबाला पण. नाईक आणि ज्योतिबा ही भाऊ भाऊ. लक्षात आलं काय? म्हणून त्यांचा हा जो गुलाल आहे त्याला एक पूर्वीपासून अभ्यास आहे त्या, म्हणजे या देवाला कुठल्या प्रकारचं हे उधळायचं असतं. तू चैत्र महिन्यामध्ये दादा आलास ना, खोबऱ्याच्या वाटे असतात ना, त्याच्यामध्ये गुलाल ट्रक लागलेला असतो, असं उधळतात लोक.
अच्छा. सगळे पांढऱ्या टोका वगैरे घालून येतात. पांढरे मी तुला ओळखणार नाही, तुझ्या घरचा माणूस कोण आहे ते त्या गुलाला. गोट्याच्या वर गुलाला असं ते ढीक साठलेलं असतो सगळ्या रस्त्यावर. एक पारंपरिक वारसा म्हणून म्हणताय. हो हो. मित्रांनो, तुम्हाला आता सांगितलं होतं आम्ही की ऑटोमध्ये आमची जशी काकांनी माहिती दिली, आपण या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पॅलेसच्या समोर उभे आहोत. अतिशय भव्य दिव्य हा पॅलेस आहे. थोडा समोर गेल्याने आपल्याला त्याचा वाईड अँगलवरून व्ह्यू मिळेल. ठीक आहे. आणि खूपच आणि सगळ्या वस्तू राखून ठेवल्या आहे. याच्यामध्ये सर्व अवशेष आहे. या पॅलेसमध्ये जाताना आपले मोबाईल फोन सर्व स्विच ऑफ करून जावं लागते. आतमधली आम्ही रेकॉर्डिंग या ठिकाणी तुम्हाला देऊ शकत नाही. आम्ही दाखवू शकतो मागे आमच्या एकदम मागे जो आहे पॅलेस पूर्ण उभा आहे. आणि त्या काळात कशा प्रकारे ते राजे राहायचे त्याचा पूर्ण माहिती त्याच्या ठिकाणी दिलेली आहे. खूप सुंदर हा सगळं ठिकाण आहे. आणि एकदा इथे आल्यावर आपल्याला कोल्हापुरात आल्यावर इथला इतिहास जाणून घ्यायसाठी या पॅलेसला नक्की व्हिजिट केलंच पाहिजे. आणि छान आहे. सगळे प्रकारचे प्राण्यांच्या शिकारी केलेले स्टफिंग केलेले आहे. म्युझियम आहे आणि सर्व प्रकारचे हत्यार आणि दारूगोळा तिथे ठेवलेला आहे. बस बाकी समोरच्या क्लिपमध्ये. तोपर्यंत बाय. Hello guys, it's an end of our episode 5 as well as our trip, and we capture good memories in my blog that is in Travel Maniac channel. Please share your memories and experience you take from this our trip. खूप साऱ्या आम्ही एक्सपेक्टेशन बनवून आलो होतो घरून येत. आणि या आम्ही ट्रिपमध्ये वेगवेगळे मेमोरीज बनवू, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करू. आणि कोकणाच्या प्रती आमचा जो मनात भाव होता, उत्स्फूर्तता जी होती आमची, ते आमची खरी उतरली. आणि खरोखरच आता डोळ्यांना आणि मनाला एक वेगळा समाधान वाटत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक तृप्त असा संदेश दिसत आहे की प्रत्येक लोक तृप्त झाली आहे. एक टॉलरन्स प्रत्येकाच्या मध्ये डेव्हलप झाला आहे. खूप माहोल करून झाला आहे. आता जाऊन घरी मेडिसिनचा अभ्यास करण्याची चालू करावा लागत आहे. अशी कंडिशन झालेली आहे. आणि ओव्हरऑल मस्त ट्रिप झाली. सगळ्या ठरल्याप्रमाणे प्लॅनप्रमाणे झाला. आमचा 4,500 रुपयाचा बजेट होता. 5,500 मध्ये फक्त आमची पूर्ण ओव्हरऑल टोटल ट्रिप झाली आहे विदाऊट पर्सनल एक्सपेन्सेस. अगर तुम्ही पर्सनल काही एक्सपेन्सेस केले त्याच्यामध्ये काही 6,500 वरून जाऊ शकते मॅक्स टू मॅक्स. मी स्वतः कपडे घेतले म्हणून माझे 7,500 पर्यंत गेला. नाहीतर त्याच्या व्यतिरिक्त 5,500 मध्ये आपली ट्रिप झाली आहे. त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा, मालवण आणि आपला कोल्हापूर असं सगळं आपण या एपिसोडच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. हां, वॉटर ऍक्टिव्हिटी जी हे करणार नव्हती मी केली नंतर. आणि मी खूप एन्जॉय केलं वॉटर ऍक्टिव्हिटीजमध्ये. तुम्हाला सांगू इच्छितो गाईज, आमची याच्या अगोदर एक पल्स गेली होती. त्याचा व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे खिरगंगावाला. तर त्यामध्ये ही मुलगी नाही आली होती. परंतु हिच्या आता MBBSच्या लाईफमधला हा सगळ्यात बढिया मेमोरेबल फर्स्ट ट्रिप आणि मेमोरेबल ट्रिप राहिलेली आहे. तर तुला कसं वाटलं प्लीज गाईव आमच्या आपले अनुभव शेअर कर. मी पहिल्यांदा ट्रिपला आले होते. कृपया हा टाईम हा तारखेला जाईल. पहिल्यांदा ट्रिपला आले होते MBBS चालू झाल्यापासून. तर मी खूप एन्जॉय केलं. आमची जवळपास 4 ते 5 दिवसांची ट्रिप होती. ट्रेनमध्ये मी पहिल्यांदा इतका मोठा प्रवास केला. तर त्याच्यामध्ये पण मी खूप एन्जॉय केलं. आणि ओव्हरऑल मस्त होती ट्रिप. पाणी बघितलं खूप सारं. ही मुलगी मराठवाड्याची आहे. यांच्याकडे प्यायला पण पाणी नाही आहे. आंघोळ धुणे आणि बाकी सगळ्या गोष्टी हा झाला. पण या मुलींनी समुद्राचं पाणी पाहिलं आहे. तिचे डोळे आता स्वतःला विश्वास होत नाही की असं कसं राहू शकतो सगळ्या गोष्टी. आणि ती आता घरी जाऊन पप्पांना सांगणार आहे की इथून पाईपलाईन लावू म्हणून आपण. तर बघू आता काय होते फ्युचर. जे लोक असतील त्यांनी हे अपेक्षा करू शकतात तिच्याकडून. तर गाईज, मी तुम्हाला आपले अनुभव शेअर करू इच्छितो की खरंच हे 5-6 दिवसाची ट्रिप इतकी ओव्हरऑल इतकी सुंदर गेली. सर्वांना खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे. आणि खरंच मी तुम्हाला सांगू इच्छितो ही ट्रिप पूर्णतः सक्सेसफुल झालेली आहे. तर कमी बजेटमध्ये खूप चांगली ट्रिप केली आहे आम्ही. 5.5. तर गाईज, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या ब्लॉगसाठी बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. जय हिंद.